नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गरमागरम, झटपट आणि पौष्टिक असा आज आपण नाश्ता तयार करणार आहोत. ते म्हणजे गव्हाच्या पिठाचे धिरडे. एकदम सोपी रेसिपी आहे आणि घरचं साहित्य वापरूनच. चला तर जराही वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये 2 हिरव्या मिरच्या, 4 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं आहे ते घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर आहे 1 चमचा, ती घालायची आहे. आपण आता याच्यामध्ये पाणी घालणार आहोत व मिक्सरला आपण आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे. अशी पेस्ट करायची आहे. बघू शकता अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता 1 कप गव्हाचं पीठ आहे ते घालायचं आहे. गव्हाचं पीठ इकडे मी चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा कप बेसन पीठ आहे ते घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा रवा आहे तो घालायचा आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेली इकडे मी मेथी घेतलेली आहे थोडीशी, बघू शकता तुम्ही, ती घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता 1 चमचा पावभाजी मसाला आहे तो घालायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालणार आहोत आपण आता ह्याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. व जे आपण वाटण वाटून घेतलं होतं मिरचीचं, मिरची, लसूण, आलं याचं, ते घालायचं आहे. व आपण आता याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. इकडे मी 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि आपलं बॅटर पण तयार आहे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपण आता तेल घालायचं आहे थोडंसं. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. सर्वप्रथम तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे. आपण जे गव्हाच्या पिठाचा बॅटर केलेला आहे ते असं त्याच्यावरती घालायचं आहे व असं स्प्रेड करायचं आहे. बाजूने असं तेल सोडायचं आहे. बघू शकता तुम्ही, थोडंसं वरून पण तेल घाला. आणि आपण आता हे दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, असं पलटी मारायचं आहे. आणि मस्तपैकी आपले, बघू शकता तुम्ही, एकदम सोपे असे गव्हाच्या पिठाचे धिरडे तयार झालेले आहेत. हे तुम्ही लसूण चटणी किंवा दही याच्याबरोबर पण खाऊ शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.